तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या बालाजीच्या ट्रिपच्या व्लॉग 2 मध्ये. सकाळ सकाळी तोंड वगैरे धुवून दात वगैरे म्हणून सगळे आपले कार्यकर्ते फ्रेश झालेले आहे तिकडे व्यवस्थित सगळं. व्यवस्थित चालू होतं सगळं. ऋषिकेश यांना काय म्हणायचं आहे यावरती? आता आपण चाललोय तिरुपती. आता हे काय आहे रे? अर्ध्या तासाच्या अंतरावर आलेले आहे आणि पुढे लोक आपली कोण आले पिकअप करायला या. फॉर्च्युनर येणार आहे न्यायला भावाने. कुठलं स्टेशन आले? एक मिनिट बाहेरचं वातावरण दाखवलं तुम्हाला. श्रीनिवास गोविंदा श्री व्यंकटेश. इकडे तिरुपतीवरच्या कितीतरी पोरी घायल करायला पार्थ यांचं पावलं पडलेलं आहे. तिरुपती काय आमचं चालू राहणार आहे. कसं आहे? सेफ्स किचन मध्ये आचारी शेफ स्वतः चालू गेले. ये तिरुपती आहे ना इथं. इसकडल्या तो सगळी कशी इथं पण बॅनर आहे. तो सगळीकडे आहे. गेट कसला गेट? आता जाऊन आपल्याला तिकीट पास काढायचं आहे. दर्शन पास तिकीट पास म्हणून. दर्शन पासला गर्दी पास काढून ठेवा. शेवटच आहे काय समजा काय बोलतो. ये अभी मैंने आज सवेरे 5 बजे खड़ा था. अभी 5 मिनट पहले निकला. ये मेरा कल 1 बजे का दर्शन. तो कल 1 बजे का आपलं उद्या 5-6-7 बघा शुभम काय करायचं मग? नाही मी काय म्हणतोय, आता तिने म्हणते गाडीतच जाय तुला पास वगैरे तिथं मिळणार. काय विषय नाही. काय भावड्या तुझं काय मत आहे सांग? चालत जायचं. मग इथं 7 तास थांबायचं लाईनीत. रितेश मग काय आता काय करायचं? तुझा काय निर्णय सांग? तर विषय असा झाला आहे. दर्शन पासला एवढी गर्दी आहे डेंजर. त्याच्यापेक्षा आम्ही दर्शनचा विषय सोडून दिला. म्हणजे सध्या तरी आम्ही आलोय जेवायला. नाश्त्याला म्हणजे नाश्ता जेवण तेच होणार आपण. मग ते नानू सोडला. पैसा मग चला पर्याय नाही. लाईन गेल्यावर 2 दिवस लागणार. टोकन गेल्यावर लगेच होणार म्हणजे 4-5 तासात. तर आता टोकन बंद आहे. चला की लगेच ठेवून जायो.
लगेच येस आज तिथे झोपूया सकाळी 5 वाजता इथे या उद्या चालू ना उद्या तिकीट घ्या आणि उद्या तिथं परवा दिवशी आपल्याला रूम मिळणार नाही. आता ऐका जायो दर्शन बाहेरच घ्यावं मंदिराचं बघतोय आणि बाकी सगळं तू इथनं घे आणि जा घरला जा. माग दिसाली पाया पड माग पाया पड. परिस्थिती काय लय मरालायस का आता? चला की आम्ही नाही मरत. चल उद्या ए झू तुला बघून एक कावाला ती माकडाने कुठं बघू. बुरट आहेत रे. आपण चुकीच्या टायमिंगला आले बाबा. आपण जानेवारी 14-15ला आपण परत येऊ की विमानानं. आता यावेळी विमानानं मध्ये क्रिसमस मध्ये एवढी गर्दी झाली. यो क्रिसमस यो सेंटा वाढवा. सेंटाचे केस गेले आज सेंटा. एअरपोर्ट काय रे आपण म्हणलं एअरपोर्ट. अरे इकडे बघ की इथं बघ की एअरपोर्ट आहे एअरपोर्ट एअरपोर्ट हेलिपॅड आहे इथं. एअरपोर्ट आहे मोठं. मोठं विमानतळ आहे. चेकपोस्ट चेकिंग आरडा की रे. तर विषय असा झाला की आपला ब्लूटूथ स्पीकर जो होता तो जप्त केला आहे. चेकपोस्टला जप्त केलेला आहे. पोरांची जरा इच्छा होती की कुठेतरी रूम मध्ये निवांत गाणी लावायची व्यवस्थित कमी आवाजात. तर ते काय स्वप्न अधुरे राही गया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जाणार होतो चालत त्या डोंगरातनं. समोर तुम्हाला दिसतोय अरे झाडे. तर भावानं या भावानं नाही ना हे दिसते की नाही वाट लावली सगळी नियोजनची. पात्रा भाऊ पात्रा नियोजनची स्कूट केला सगळा. 2 तोंडानं बोललाय. आणि आता गाडीने चाललोय आम्ही. घरातनं निघताना म्हणलाय 100 रुपये चालत देऊन. जायचं आणि निघाल्यावर म्हणला गाडीवर जायचं. आता गाडीवर 100 रुपये देऊन डायरेक्ट मंदिराच्या कमानीपाशी चालू प्रवेशद्वारापाशी. आणि टक्कल करणार आहे कवट्या महाकाळ इज बॅक. 1 2 3 4 5 6. मी टक्कल करणार नाही. कॉलेजला जायला लागते. शुभम दादानं टक्कल केली तर मी टक्कल करणार. नो करू नकोस. वर कुठं आलो आपण आता? वर मंदिराच्या इथं वर आलेलो आहे. मंदिराच्या पायथ्याशी आला बस आली. अरे हमाल दे धमाल. शांत बस नाही. चक्की बिक्की तसलं का नाही करणार. आज केस बघा. तू माझ्या पैसे तू दे 5 बांगड्या घे तुला घे पायातलं पंचन घे तुला. आता आपण रूम बुकिंगच्या इथे आलेला आहोत. साठी दोघांनी सोडलाय पुढे. रूम बुकिंग साठी गेलेले आहेत दोघे जण, केतन आणि शुभम. काय झालं रे? काय झालं? रूम साठी बाहेर. रूमचं नाही आहे. मग हे काय आहे? इलेक्ट्रॉनिक डिपेंड. आता आपण मुंडन करण्याच्या रांगेमध्ये आहे.
मुंडन करायला. चला आता केस का बघा. तर कार्यकर्त्याने आता व्यवस्थित अशी टक्कल वगैरे केस वगैरे दिलेले आहेत. दान आल्यानंतर जरा लुक दाखवतो साहेबांना. इथे काय इथे पब्लिक आहे कसा आहे. घरात सांगायला येतात का नाहीत रे. हे चला उठा रे. कोण आहे रे गांधीजी. बघू कसा विषय कसा मंगलसिंग हे चला संख्या चालू आहे ना. गुलाबजामुनला गॉगल घातलाय. मला वाटलं केस एक केस राहिला डोक्यावर डोकं हे कुठं जागे जागे बघ गॅप पडलाय ना हा डायलॉग. अन्नाचं बच्चे किती झाले का रे. हे काय ही चक्की बघून डोकं दुखाले आता माझं अलीकडे. 2:56 झाल्यात. सकाळी कितीला पोचवली इथे रेल्वे. 11 वाजल्यावर बोंबलं निंडाले. अजून रूम नाही काय नाही. लॉकर नाही. दर्शन तास म्हणाले त्यामुळे जाऊ पण वाटत. 2 दिवस दर्शनाला लागणार आहे. इथं ह्याच्या लॉकरच्या बाहेर भात खायला बसलेली तेव्हा कोण नव्हती इथं काळं कुत्र आणि इथनच गेल्यात. आणि आता बघा इथं काय सांगाल तो पब्लिक डी वळडून सांगाल तो. आणि तिथंच येऊन आता नंबरात थांबले आम्ही व्यवस्थित. आणि अजून एक विषय कळाला आहे म्हणजे जाऊन आता आम्ही एक तर रूम घेणार नाही लॉकर घेणार तिथं साहित्य घेणार आणि दर्शनला जाणार. दर्शनचं टायमिंग आहे 30 तास. 30 तास रिते म्हणजे केस परत येणार तुला. 30 तास केस परत येणार तर आपण दर्शनच करतो. मध्ये बसून उभावणार आता या लाईनला थांबली की नाही तिथपर्यंत जाऊ तिथं जर नंबर आला ऋषिकेशला निश्चित परत येणार. परत जायचं. तर फायनली मित्रांनो आपल्याला लॉकर मिळालेले आहे. रिसिट सगळं 4 लाख. आता मग वैतागला काय असं बोलणार मित्रांनो. रिसिट मिळालेलं आहे लॉकरची. आता चाललोय आपलं लगेज घ्यायला. रितेश लगेज घ्यायला लगेच चाललोय. लगेच बोलवलंय नाही तर परत लॉकर खाली होणार तुमचं. 20 तास झालं एका जागा बसले ना. तुम्हाला दाखवतो. गुलाल आपलाच. गुलाल आपलाच. अरे मेली ते शेकरू. अरे खोया राष्ट्रीय प्राणी आपला. अरा नाही कार्यक्रम झाला. शेकरू आहे. अरे अरे मेले ते. अवघड झाली की रे. सेबलियर माहिती काही. रूम मिळालेलं म्हणून एकदम खुश होतो आम्ही. तर काय अवघड झाली इथं आल्यानंतर काल की भाई आपला राष्ट्रीय प्राणी मरून पडला इथं. ऋषिकेश काय वाटतं तुम्हाला काय झालं एवढं आपण प्राण्याला आपण एवढं म्हणजे ठेवले साईडला एका साईडला रस्त्यावर पडल्या. तर आपला मूड चांगला होता तर जरा वाईट वाटला आता आल्यानंतर. काही नाही करायचे तरीपतीला येताना पायाने वेळे गेला तिथनं पट्टी लागल्या. अजून भाई आम्ही कुठं मारलाय बुरट्या तोंडाच्या. रित्याने सांगितली ती त्या आईला इंस्टा बघून रील करायचं. अरे हाताने कर असं नाही हे म्हणते तुझ्यामुळे मेले ते पाय मारून आले ती त्या व्हिडिओ. काय नाही काय तर इथनं येताना स्पीकर काढून घेतला भावाचा. पनवत लागल्या मध्ये लागल्या त्या रेल्वे स्टेशन रेल्वे तर तिथं एकदा स्पीकर घेतला. तिथं त्याला 500 रुपये दिले पोलिसांना.
खरं तू तिरुपतीला देवाच्या दर्शनला चाललायस बाबा तू एवढं तर लक्ष द्यायला पाहिजे काय गोव्यात चालायस चुकलं आपलं. येते साहेब लुंगी लावून तयार आदित्य काय आणि कुठे चाललाय दर्शनला गोविंदा. आम्ही इथं जरा युट्यूब आता जरा युट्यूबला पण काहीतरी दाखव युट्यूबला पण दाखव काहीतरी मंदिरचा व्ह्यू. एकच मिनिट स्वतःलाच मुळशी मंदिराला पहिला जीर्णोद्धारसाठी देणगी शिवाजी महाराजांनी दिल्या. मेन मंदिर समोर काय खतरनाक काय ती गर्दी. शेवटच काय मोठी नुसता हे वाटतं आउट ते साईडचं हे असते आपलं का हा कंपाऊंड एवढं उंच आहे रिअल. खरं वॉल मात्र खतरनाक आहे. पाणी कसलं आहे पांढरं हो काय मस्त आहे रे. त्याच्या स्पीकर आहे आपलं महालक्ष्मीला नव्हतं. तिरुपती येऊन दर्शन तर काय झालं नाही नुसता खायचं लागलं सगळं फुकट मिळाले म्हणून खायचं. आता पण खायला झालोय दर्शन अजून झालं नाही. तिरुपतीच्या आम्ही जेवणाच्या म्हणजे संध्याकाळचं जेवण करायला आलोय तर अन्नछत्राकडे आलोय. नुसता व्ह्यू बघा भावा काय अन्नछत्र कसा आहे. अन्नछत्र शेवट इकडे भात खाऊन काय जरा हे झाली. बिल्डिंग मध्ये आलेलो आपण आता मगाशी बाहेर दाखवलेला कसला आहे रे. थांब व्हिडिओ करतो. शेवट आहे की रे काय मोठा आहे माहित आहे. ते कुठे ठिकाण आहे ते आहे काय हे तिरुपतींचं इथं या डोंगरावर आणि तिकडे ते दुसरे देवीचं वरचा सिम्बॉल एक नंबर काढला. शेवट डिझाईन मस्त आहे रे. हे अन्नपूर्णा असणार ना अन्नपूर्णा बहुतेक काय समजा ना कुठं आहे ते. गेले हा अरे तुला तिकडे कुठे बसवला. अरे किती सिटिंग अरेंजमेंट ओ भाई साहब. ए तुझा आणि काय घरात नाहीस तू काय ते खायचं दिलं हे काय पदार्थ अँटिक आहे. हे भात आमटे आपलं तिकडं काय तर गोड खिरा वाटतं तांदळाची ही भाजी. चला खाऊया मग आता. अरे आमट्यानी जेवण एवढं आवडले कार्यकर्ते उठायला तयार नाहीत एवढं घातले. एक नंबर तेव्हा बघा कुठं आला याला कुठं बसलेला चौथीकडेच जस्ट इथं जेवण केले आम्ही. एक नंबर मला तर एक नंबर वाटलं कारण आमच्या सोबत एक जानेमाने आचार्य हे मतलब सध्या आचार्य पोस्ट आहे. आता पदवी मिळाली की मग शेफ होणार आहे साहेब.
आणि त्यांच्याकडनं आपण डोक्याला चेप आलाय आणि जरा चेप. आता त्यांना विचारूया की आपण तिथली मॅनेजमेंट सगळी सिस्टीम कशी होती, परत जेवण वाढण्याची पद्धत किंवा काय, आता पार्थ आपल्याला सांगतील. म्हणजे मास्टर शेफ जेवणाला भावी ते सांगतील. कसं वाटलं काय साहेब? मी एक शेफ म्हणून सांगतो, जेवण क्वालिटी एक नंबर आणि मॅनेजमेंट एवढं हार्ड होतं एक नंबर. हॉटेल मॅनेजमेंट करून सुद्धा काय उपयोग नाही. तसं नाही, हॉटेल मॅनेजमेंट करून सुद्धा एवढे सिस्टीम चांगली होणार नाही. तसली एक नंबरची सिस्टीम होती. आणि जेवण तर क्वांटिटी आणि क्वालिटी एक नंबर. डिग्री वाले हार्ड लेवल क्वांटिटी क्वालिटी हे सगळं हॉटेल पाकिस्तान आणि हायजीन हॉटेल पाकिस्तान क्वालिटी अँड क्वांटिटी. हायजीन एक नंबर. केळाच्या पाना ऑर्डर आयुष्यात पहिल्यांदा एवढा चांगला प्रसाद हॉटेलमध्ये सुद्धा एवढं चांगलं मी कधी जेवलो नाही. तुम्ही घरातून बाहेर पडला नाही कधी आयुष्यात? घरातून बाहेर पडा हो, म्हणजे तुम्हाला कळतंय. एवढ्या समाधानानं जेवलेलाच नाही. मठातला महाशिवरात्रीचा प्रसाद सोडून दुसरा काही खाल्लं नाही तुम्ही. आम्ही टोटल 8 जण आहे आणि आलो इथे जेवायला किती 1 2 5 जण आलोय. 3 डुकरं भकली आणि 3 कार्यकर्ते आहेत की नाही, तिने आयुष्यातला एक चांगला असा क्षण तिने गमावलाय आपल्या आयुष्यातला. आणि मला वाटते ती खूप काही कमावलंय. खूप काय गमावले, आणि कमवायच्या त्यांच्याकडे केस पण सकाळी गमावल्यात होते ते अशा तऱ्हेने. आता जाऊन रूम आपल्याला मिळाल्या, जाऊन जरा रूमचं नियोजन लावूया. पाटावर हलाल झाले जरा कसं काय काय नियोजन. जर माझं हॉटेल मॅनेजमेंट पूर्ण झालं तर मी पहिला आपल्या बालाजीच्या इथं किचन मध्ये करणार. हा अप्लाय ऍपलाय येत नाही तिथं कोणाला पण. चांगलं लागते तिथं. म्हणजे तुला काय माहिती म्हणाले याला घेत नाही चांगलं नाही रे. आपल्याला विषय, आपल्याला जी रूम घ्यायची होती हीच बघा ती रूम कसा आहे 5 स्टार विषय कट मध्ये. सगळ्यांनी झोपा आम्हीच दिली जागा, सगळी रस्त्यावर झोपाली माणसं. आम्ही किल्ली घेतली आणि आम्हीच दिली सगळ्यांनी जागा. आणि आम्ही कोल्हापूर आम्ही साईडला झोपणार, सगळी झोपू दे व्यवस्थित झोपू. आणि कोणाला जागा नसली सांगा. इथे जर राहिले बघा, चप्पल टाकली. चप्पल टाकली खाली म्हणते. अरे ते आम्हाच नाही तुटून चालेल, आम्ही जागा दिली आणि काय बोलायचं. मराठी ऐकल्यात. तर आपल्याला रूम मिळणार होती, तर विषय रूम मिळाली पण आपली बाकी कार्यकर्ते दुसरीकडे झोपल्यात. सगळं सविस्तर माहिती तुम्हाला उद्या सकाळी सांगतो. आता त्या जरा झोपतो, आता उद्या उठायचा पाठीच 3 ला आपल्याला तिथनं दर्शनला जायचं. त्यामुळे आजचा दिवस जरा जास्त धावपळीचा होता. हे बघू शकताय धावपळ किती झाल्या. नाकाला कापून घालायला राहिला उघडून झोपले की आता डोळे झाकले. म्हणजे जागा आहे, म्हणजे जागा आहे. नाटक करा मी. डोळे उघडले की मग झोपले म्हणून समजायचं. तुम्ही आता रेल्वे टाळ्यात वाजवायच्या, दुसरं काय करायचं नाही. गोविंदा आपण पण झोप्या जरा उठरे जरा झोपतो बाबा जरा. बॅग किती जरा बाहेर दिसाल तरी. हे कोण रे आणलेला लाया था कोई हो गया एक हो गया कोई हो. चालते. गुड नाईट. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. फोटो दाखवली का?